हॅलो फ्रेंड्स, डीएफसी इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळी सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुक मधील 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली या पोएमचे वॉर्मिंग अप, चिटचॅट व मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासायचा आहे. वेलकम बॅक फ्रेंड्स. 2.1 यू स्टार्ट डाइंग स्लोली या पोएमचे वॉर्मिंग अप चिटचॅट अभ्यासूया. यामध्ये आपल्याला दिलेला फर्स्ट क्वेश्चन आहे, अज्युमिंग ABCD as speakers, ask assigned questions in your group and discuss. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी डिस्कस करण्यासाठी 4 प्रश्न ABCD या प्रकारचे गृहीत धरून आपले ग्रुप बनवून त्यांना मित्रांनो विचारायचे आहेत. तर बघा, आपल्या गटानुसार हे प्रश्न या ठिकाणी विचारण्यासाठी दिलेले आहेत. आपण पहिल्या प्रत्येक क्वेश्चनचं ABCD यानुसार आन्सर घेऊया. बघूया आपला पहिला ए, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास नाही केला तर काय घडेल, हा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आन्सर आहेत बघा, आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, आय मे फेल इन द एक्झामिनेशन, आय विल बी ब्लेम्ड फॉर निग्लेक्टिंग स्टडी, पेरेंट्स विल बी एंग्री फॉर माय निग्लेक्ट. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट दिलेला आपल्याला, इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे. तर मग कामाच्या दिवसांमध्ये किंवा कामाच्या वेळेस आपला जो वर्किंग डे आहे या दिवशी जर तुम्ही जर उशिरा उठलात तर काय होईल. तर आपण या ठिकाणी रिस्पॉन्स घेतलेले आहेत बघा. आय विल मिस स्कूल, पीसफुल मॉर्निंग, मॉर्निंग चोर्स विल गेट डिलेड, आय विल फील डल अँड लेझी, आय विल लॉस बेस्ट अवर्स ऑफ वर्क. बघूया सी. समजा आपण सी ग्रुपला या प्रकारे पुढचा क्वेश्चन असेल आपला, इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करत नसाल तर काय असेल, काय होईल. या प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघा 4 रिस्पॉन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. यानुसार हे रिस्पॉन्स मित्रांनो लक्षात घ्या. आपला वेळ जास्त घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली नेक्स्ट कडे जाऊया. डी साठी आपला पहिला प्रश्न आहे, इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जंक फूड खात असाल तर काय घडेल. तर बघा, जंक फूड खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक असणारी गोष्ट आहे. आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, आय मे लॉस माय इम्युनिटी, आय विल नॉट बी एबल टू लिव्ह ऍक्टिव्ह लाईफ, आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी, हेल्थ प्रॉब्लेम. तर ते तुम्ही या ठिकाणी डिस्कस करण्यासाठी या प्रश्नांचा वापर करायचा आहे आणि या पॉइंटचा वापर करून डिस्कस करायचा आहे. आपल्या सेकंड क्वेश्चन कडे, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. या अशा गोष्टी जे मी माझ्या जीवनात करू शकतो. तर बघा, फॉर माय नेशन, आपल्या देशासाठी, फॉर माय फॅमिली, आपल्या फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी, ओल्ड पीपलसाठी, नीडी म्हणजे गरजूंसाठी, आणि फॉर माय सेल्फ स्वतःसाठी. या प्रकारे मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन, हा चार्ट या ठिकाणी फिलअप करायचा आहे. बघूया याची आन्सर कशा प्रकारे आपण फिल करूया. तर बघा, फॉर माय नेशन, कीप माय लोकॅलिटी क्लीन, ऑबे द लॉज, एक्सप्रेस पेट्रोटिझम थ्रू डीड्स, हेल्प अवर गव्हर्नमेंट इन वॉर अँड पीस. हे पॉईंट मित्रांनो घेतलेत आपण फॉर माय नेशन. फॉर माय फॅमिली बघा, कीप माय हाऊस क्लीन अँड टिडी, प्रोटेक्ट कल्चरल हेरिटेज, टेक केअर ऑफ एल्डरली पर्सन्स, प्रिझर्व डिग्निटी ऑफ फॅमिली. या प्रकारे आपण फॅमिलीसाठी करणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो एक टायपिंग मिस्टेक आहे. फॉर माय फ्रेंड्स बघूया, हेल्प देम इन देअर नीड, वेट फॉर देम, शेअर देअर गुड अँड बॅड डेज, सपोर्ट देम इन देअर व्हेंचर्स. या प्रकारे मित्रांनो आपण आपल्या देशासाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या फ्रेंड्ससाठी काही गोष्टी करू शकतो. त्यांची लिस्ट या ठिकाणी आपण दिलेली आहे. बघूया, फॉर ओल्ड पीपल, फॉर द नीडी आणि फॉर माय सेल्फ. But take care of them, look after their health, help them in their needs, keep them happy. या गोष्टी मित्रांनो आपल्याला करता येतील ओल्ड पीपल साठी. फॉर द नीडी, गरजूंसाठी काय करता येईल, हेल्प देम इन नीड, आयडेंटिफाय देअर नीड्स, सपोर्ट देम, शेअर देअर मिस्ट्रीज. या गोष्टी मित्रांनो नीडींसाठी असतील. तर स्वतःसाठी आपण काय करूया बघा, टेक एक्सरसाइज, स्टडी वेल, ड्रीम हाय, आणि लास्ट पॉईंट मित्रांनो आपण घेतलाय, प्रे टू गॉड. आपल्याला काही पॉइंट्स बघा आपल्या पुस्तकात मित्रांनो आपल्या ठिकाणी ऑलरेडी दिलेले होते. वेट, केअर, हेल्प, शेअर, प्रे.
या प्रकारे या शब्दांचा यूज करून आपण या ठिकाणी हा चार्ट कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट 3, कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅराग्राफ. मित्रांनो, माय विश असणारा म्हणजे आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी हा वेब डायग्राम आपण कंप्लीट करणार आहोत आणि या वेबला अनुसरून आपल्याला एक पॅराग्राफ मित्रांनो बनवायचा आहे. ट्रॅव्हल इन स्पेस हा मित्रांनो आपल्याला दिलेला पहिला पॉइंट आहे. यानुसार आपण काही पॉइंट या ठिकाणी घेतले आहेत. हॅव अ फ्लाइंग कार, हॅव अ रोबोट, हॅव अ हाऊस फुल ऑफ चॉकलेट्स या काही विश मित्रांनो या ठिकाणी घेतल्या आहेत आणि या सगळ्यांना अनुसरून माय विश नावाचा एक पॅराग्राफ मित्रांनो आपल्याला बनवायचा आहे. तो याप्रमाणे एक पॅराग्राफ आपला असेल बघा. याचा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तसंच मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता मित्रांनो मार्जिन क्वेश्चन बघूया आपण. या ठिकाणी आपला जो वॉर्मिंग अप आणि चिटचॅटचा दिलेला पार्ट होता मित्रांनो तो कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन 3 दिलेले आहेत मार्जिन क्वेश्चन मध्ये. त्यातला आपला हा पहिला प्रश्न आहे बघा. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. मित्रांनो, स्लो डेथ कडे घेऊन जाणाऱ्या कोणत्या गोष्टी असू शकतात ते आपल्याला या क्वेश्चन मध्ये लिहायच्या आहेत. बघूया स्लो डेथ कडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी. द थिंग्स दॅट लेड टू अ स्लो डेथ आर ॲज फॉलोज. खालीलप्रमाणे त्या गोष्टी असतील. इफ वन इग्नोर्स ट्रॅव्हलिंग, reading, listening to the sounds of life, knowing one's own qualities, keeping your self-respect, telling others to help you, then one can lead to slow death. तर या गोष्टी जर आपण करत नसू, यांच्याकडे आपण इग्नोर करत असू तर या गोष्टी मित्रांनो आपल्याला घेऊन जातात स्लो डेथ कडे. या गोष्टी लक्षात घ्या. जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे. व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग. गिव्ह 4 पॉइंट्स. तर जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे वर्थ लिव्हिंग जगण्यासाठी त्यांची या ठिकाणी आपल्याला लिस्ट बनवायची आहे. 4 पॉइंट्स आपण लिहिणार आहोत. बघूया आन्सर. द थिंग्स दॅट मेक लाईफ वर्थ लिव्हिंग आर ॲज फॉलोज. बीइंग सराउंडेड बाय द पीपल वन लव्स, डुईंग थिंग्स दॅट वन लाइक्स, हॅव्हिंग न्यू एक्सपिरियन्स, बीइंग कन्सिडरेट अँड ब्रेवली ॲक्सेप्टिंग न्यू चॅलेंजेस. या मित्रांनो गोष्टी आहेत ज्या आपल्याला चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. हे 4 पॉइंट या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. मित्रांनो, आपण ही पोएम अभ्यासलेली आहे. तर आपल्या या पोएमचा लास्ट स्टांजा जो आहे तो इनकम्प्लीट आहे. तर या ठिकाणी आपला क्वेश्चन आहे व्हॉट लाईन विल यू ऍड टू कम्प्लीट इट. तर कोणती ओळ तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ऍड करा जेणेकरून आपला तो स्टांजा कम्प्लीट असेल. तर त्यासाठी बघा आपला आन्सर असेल आय वुड लाईक टू ऍड द फॉलोइंग लाईन टू कम्प्लीट द पोएम. पुढील लाईन आपल्याला मित्रांनो ऍड करायला आवडेल ती म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली. प्रकारे या ओळीचा वापर करून ही पोएम आपल्याला मित्रांनो कम्प्लीट करता येईल. ओके फ्रेंड्स, आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुक मधील 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमचे वॉर्मिंग अप, चिटचॅट व मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासलेले आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.